नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका मैदानाच्या मुलाखतीमध्ये। तर कोल्हापूर जिल्ह्यात एका रास्त मैदानापैकी एक अशा आपण तामगाव मैदानाच्या मुलाखतीला आलोय। तर आता आपण या मैदानाला 6 तारखेला जे गट पार पडणार आहेत तर त्याची संपूर्ण मुलाखत, त्याचप्रमाणे पट्टा कसा असणार आहे, मैदानाचे नियम व अटी काय असणार आहेत, ही संपूर्ण माहिती आता आपण या मुलाखतीच्या माध्यमातून बघणार आहे। तर आपल्यासोबत सगळी पंच कमिटी आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी मित्रांनो मैदान इथं एवढं रास्त पद्धतीने पार पडलेलं, ज्यामध्ये गाडीवानांना अक्षरशः असा चोप दिलता की परत त्यांना आयुष्यभराची अद्दल घडली। आता हे सुरुवातीला सांगण्याचं कारण म्हणजे मैदान तसं कमिटीने पार पण पाडलेलं चांगलं। तर आता आपण सुरुवात करूया। आपल्यासोबत पंच कमिटी आहे, पंच कमिटीचे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। तर दादा पहिला तुमची ओळख सांगा प्रेक्षकांना। माझं नाव हेमंत पाटील। तर आता हे मैदान कशानिमित्त पार म्हणजे कशानिमित्त? जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज महोत्सव तामगाव गेली जवळजवळ 48 वर्षे आम्ही बीज महोत्सव साजरा करतोय आमच्या गावामध्ये। आणि गेली 15 वर्ष जवळजवळ 15 वर्ष आम्ही मैदान भरवतोय। आता मागच्या वेळीपासून नियम व अटीप्रमाणे आम्ही 50,000 भरून अगदी शासकीय परवानगीने हे मैदान आम्ही सुरू केलं। बरोबर। आणि मागच्या वेळी अगदी रास्त पद्धतीनं म्हणजे अगदी 200-200 फुटावर आमच्या कमिटीतली सगळी पंच कमिटी उभा राहून कुणालाही बॅटरी करंट वगैरे कुणालाही बैलाला लावू दिलं नाही। गाडी पण मैदानाची गट कोणते कोणते आहेत ते आता आपण बघणार आहे। एकूण 5 गटात हे मैदान पार पडणार आहे, ज्यामध्ये जनरल गट, ब गट, ओपन आदत गट, दुसरा चौथा गट आणि नवतर आदत गट या अशा 5 गटात मैदान पार पडणार आहे। तर आता आपण बक्षिसाचं वितरण बघूया कसं असणार आहे। जनरल गट बैलगाडी शर्यतमध्ये प्रथम क्रमांक 31,000 रुपये असणार आहे, द्वितीय क्रमांक 21,000 रुपये असणार आहे, तृतीय क्रमांक 15,000 रुपये असणार आहे। बरोबर। तसेच जनरल ब गट बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक 21,000 रुपये असणार आहे, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये असणार आहे आणि तृतीय क्रमांक 11,001 रुपये असणार आहे। तसेच दुसरा चौथा बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांक 15,001, द्वितीय क्रमांक 11,001 तर तृतीय क्रमांक 7,001 असणार आहे। तर तसंच ओपन आदत बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांक 15,001, द्वितीय क्रमांक 11,001 तर तृतीय क्रमांक 7,001 असणार आहे। तसेच निसनवतर 1-2 पट्टा पळालेला आदत बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांक 7,000, द्वितीय 5,000 व तृतीय 3,001 असणार आहे। तर आता ही सगळी एकूण 5 गटात मैदान पार पडणार, बरोबर? बरोबर। याला शिल्ड आणि म्हणजे निशांत कस काय असणार आहे? निशाण कमी नाही 2 गट झाले की डबल वेगवेगळे म्हणजे बरोबर। तर मित्रांनो आता जर का कसं आहे, आता मैदान रास्त आहे त्यामुळं गाड्या पण भरपूर पळतात। तर जर का 2 गट कमिटीने केलं तर शिल्ड आणि निशाण हे दोन्ही गटाला देण्यात येणार आहे। तर ह्याची नोंद मालकांनी घ्यायचीच आहे। तर आता मित्रांनो हे मैदान शासकीय नियमानुसार आहे, म्हणजे आता 50,000 डिपॉझिट भरल्याशिवाय परवानगी काही मिळत नाही। जी काही डॉक्युमेंट लागतात ती आता अनेकदा परत सांगतो, ज्यामध्ये मालकाचं आधार कार्ड, गाडीवानाचं आधार कार्ड, बैलांचं फोटो, त्याचप्रमाणे लंपी सर्टिफिकेट ही कागदपत्र आवर्जून लागणारच आहेत। जर का ती नसली तर गाडी नोंद करून घेतली जाणार नाही। कारण जर का ही कागदपत्र नाही दिली, समजा गाड्या आता 25 गाड्या पट्ट्यावर आहेत आणि त्यातली फक्त 20 गाड्यांची जर का डॉक्युमेंट असतील तर परत शासनाकडनं जर का ड्रोन चेक झाला तर त्यात कसं होतंय, डिपॉझिट परत मिळत नाही 50,000 रुपये। तर त्यामुळे प्रत्येकानं कंपल्सरी आधार कार्ड तिनं आपलं सगळं डॉक्युमेंट जे काय ती पूर्तता करणं गरजेचं आहे। तर आता मैदानाची सगळ्यात महत्त्वाचं असते ती नियम व अटी असतात। कारण मैदान रास्त पार पडणार हे फक्त कमिटी जे काय जी नियम व अटी लावल्यात त्या नियम व अटीवर ठरत असते। तर आता मैदानाची नियम व अटी काय ते पण आता बघूया। शासकीय नियमानुसारच होणार व गाडीला कुठे ढकली लागणार नाही, गाडी पाठीमा लागणार नाही आणि बॅटरी सुद्धा उपयोग होणार नाही। आणि जर पाठीमा कुणी जरा असं केलंच तर मागच्या वेळेसारखं त्यांना चोप देणार आणि मागच्या वेळेस जरा कमी चोप झाला तर ह्या वर्षी ज्यादा चोप मिळेल। कारण इथून पुढे कुणी ते असं कायदा मोडू नये आणि ह्यामुळं जे चांगले बैल असतात त्यांचा तोटा होतोय, म्हणून आम्ही ते प्रत्येक ते सगळ्या पाहणी कॅमेराद्वारे करणार आहे। आणि जर असं कुठलंही कृत्य करू नये आणि जर आढळून आल्यास तर आम्ही बैलाची व्यसन धरून त्याला बैलगाडी बाजूला करणार, बाद करणार, असा हे आमचा पंच कमिटीचा निर्णय आहे। आणि ह्याच्याबद्दल जर आणि काय असले तरी आम्ही पंच कमिटी जो निर्णय देईल तोच योग्य असणार आहे। बरोबर। पंच कमिटी निर्णय अखेर राहणार, बरोबर। आणि ड्रोन चेक करूनच नंबर, आणि जे नंबर ठरलेले आहेत ते ड्रोन चेक केल्याशिवाय आम्ही नंबर देणार नाही। कारण कोणाची शंका असल्या तर आम्ही खात्री केल्याशिवाय त्याला नंबर जाहीर करणार नाही। तर सर्वांचेच तुमचे सहकार राहू दे व आमचं सुद्धा तुम्हाला सहकार राहणार। तर मित्रांनो आता कमिटीने सांगितलंच की आता स्वतः जर का तुम्हाला बघायचं असेल की मैदान मागच्या वर्षीचं कसं झालंय तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत,
तामगाव मैदान टाकलं तरी सगळं तुम्हाला सगळं चॅनलवर सगळे व्हिडिओ दिसतीलच, आदत गटापासून सगळे व्हिडिओ. तर कसं चालतं हे मैदान तुम्ही डेमो बघाच आणि त्यानुसार तुमच्या गाड्या इथं नोंद करा. कारण कसं आहे, इथं आलं आणि परत ना एका दिवस डोक्यात काही भ्रम ठेवून येणार, काही बॅटरी होईल, मेजॉरिटी होईल, इथं उलट्या पट्ट्याला होत्या, सुलट्या पट्ट्याला होत्या, इथं सगळं चालतंय, हे असलं सगळा भ्रम डोक्यातनं काढून टाका. रास्त मैदान होणार आहे आणि इथे 100% रास्त होणार आहे मैदान, याची मी स्वतः खात्री देतो. आणि ठराविकच मैदान आहे ज्यांची मी स्वतः खात्री देतोय, त्यापैकी एक मैदान आहे. याला विसरू नका, येत्या 6 तारखेला हे मैदान पार पडणार आहे. बरोबर सकाळी 9 वाजता हे मैदान चालू होईल. आणि अजून काही कमिटीने अटी सांगितल्यात, ज्यामध्ये गाडीवान हे बसताना एकटाच राहील, 2 गाडीवान अजिबात चालणार नाहीत. जर का बसला आधीमध्ये तर ती गाडी डायरेक्ट फॉल करण्यात येणार आहे. आणि त्याचप्रमाणे गाडीवान बसताना अंडरपॅन्ट आणि बनेल, बरोबर का? अंडरपॅन्ट आणि बनेलवरच बसायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची बॅटरी कुठं कपड्यांमध्ये पॅन्टमध्ये लपवता येणार नाही गाडीवानला. एवढी सगळं खबरदारी कमिटी तिथं घेणारच आहे. तर आता आपण मुलाखतीच्या माध्यमातून सगळं व्यवस्थित सांगितलंय. तर आता पुढं आपण ह्या मुलाखतीच्या नंतर तुम्हाला पट्टा सगळं दाखवणार आहे, ज्यामध्ये नवतर आदतचा कलर कुठं आहे, दुसऱ्या चौशाचा कलर कुठं आहे, ओपन आदतचा कलर कुठं आहे, त्याचप्रमाणे ब गट आणि जनरलचा कलर कुठं आहे, ही संपूर्ण माहिती आता तुम्हाला पट्ट्यामध्ये देणारच आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की बाबा आपला बैल या पट्ट्याला चालेल का नाही. तर यायला विसरू नका, येत्या 6 तारखेला 6 मार्च 2026 रोजी बरोबर सकाळी 9 वाजता हे मैदान सुटायला चालू होईल. धन्यवाद. पहिला गट 9 वाजता.